trouble in my own house. Please someone help me. Please someone help me. #MeToo चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिनं घरातच आपला छळ होत असल्याचा हमसून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून मदतीचं आवाहन केलंय. Please someone help me. Please someone help me. मुझे इतना परेशान किया गया है पिछले 4-5 सालों में कि मेरी तबीयत खराब हो गई है. मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ. मेरा घर पूरा एकदम मेसी होके पड़ा हुआ है. I can't hire even maids because they planted maids in my house. And I had such a bad experience with maids coming in and stealing and doing all kinds of things. I have to do all my work. मेरे दरवाजे के बाहर आके लोग I'm being troubled in my own house. Please someone help me. खरं तर तनुश्री दत्ताच्या व्हिडिओत तिनं कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे तनुश्रीचा छळ नेमकं कोण करतंय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर साम टीव्हीनं तनुश्रीशी संपर्क साधला. यावेळी तनुश्री दत्तानं थेट नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. मेरे घर के अंदर मेड प्लांट करके मेरे खाने पीने में चीजें मिला के जहर या मेडिसिन या ड्रग्स क्या पता नहीं क्या था, मुझे पूरा बीमार करवाया गया. मैं बहुत ज्यादा बीमार, वहां से भाग के मैं उज्जैन गई तो वहां पे एक्सीडेंट हुआ. डाउट नहीं, यकीन है, क्योंकि नाना पाटेकर जिसके ऊपर मैंने मीटू का केस लगाया था 2018 में, उसके बाद ही ये सारी चीजें शुरू हुई. नाना पाटेकर ने खुद अपने यूट्यूब वीडियो में आके बोला है कि वो अंडरवर्ल्ड फैमिली से बिलोंग करता है. सुशांत सिंह के पीछे जो लोग पड़े थे ये बॉलीवुड माफिया टाइप के लोग ही पड़े थे. उनको मुझसे दिक्कत होगी. मैंने मीटू मूवमेंट किया. आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप करत वादाला तोंड फोडलं. मात्र तनुश्रीच्या या वादाचा सिक्वेल मोठा आहे. तो नेमका कसा पाहूया. 2018 मध्ये हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर नाना पाटेकरांनी लैंगिक छळ केल्याचा तिचा आरोप आहे. तर 2018लाच कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 2024ला चॉकलेटच्या सेटवर विवेक अग्निहोत्रींकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा तिचा आरोप आहे. 2024लाच राखी सावंत विरोधात पोलिसात तक्रार केल्याची चर्चा आहे. तनुश्री दत्तानं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी धाव घेतली. मात्र तनुश्रीनं कुणाही विरोधात तक्रार देण्यास नकार दिलाय. त्यामुळे तनुश्रीनं केलेला व्हिडिओ स्टंट होता की खरंच तिला कोणी त्रास देतंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.